भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. या अभंगामध्ये भक्त कोणाला म्हणायचं, भक्ताचं लक्षण काय आहे, हे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. आणि आता सध्याच्या कालखंडामध्ये जी दिव्य स्वरूपाची भक्ती तुम्ही करत आहात, पण कालाच्या ओघामध्ये या भक्तीला नजर लागत आहे, आणि ती नजर योग्य वेळेमध्ये ती नजर काढणं गरजेचं असतं. पहा, आणि ती नजर फक्त शास्त्राच्या साह्यानेच आपण काढू शकतो, अन्य दुसऱ्या उपायाने काढू शकणार नाही. मग कोणती नजर लागलेली आहे तुमच्या नवरात्राला? वेगवेगळ्या कलरच्या साड्यांची. आणखी कोणती नजर लागलेली आहे? उपवासाची परंपरा, पूर्ववत परंपरा. मी फक्त आज नवरात्रीवरतीच सांगणार आहे. देवी या ठिकाणी का प्रविष्ट झाली, का आली? देवी येण्यासाठी भक्ती पण कोणत्या प्रकारची त्या भक्तांनी केलेली होती पहा. मग यामध्ये प्रथमतः नवरात्री उत्सव, नवरात्री कोणाची सफल झाली यावरती थोडीशी माहिती तुम्हाला अगोदर सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल हे व्रत भगवान व्यासांनी जन्मेंजयांना सांगितलं होतं देवी भागवतामध्ये. अरे राजा, प्रथम नवरात्री हा उत्सव कोणी केला? मग त्यामध्ये ही आदिशक्ती का प्रगट झाली? आता आपण यामध्ये उपासना करत असताना कशी करतो? प्रथमतः या नवरात्र उत्सवामध्ये 3 प्रकारची उपासना केली जाते. पहिली आहे पूजन, दुसरा आहे उपवास, आणि तिसरा आहे जागरण, जागर. यामध्ये प्रथमतः घटस्थापना ही कशा प्रकारे केली जाते हे तुम्हाला सांगतो. आता वेळ कमी आहे म्हणून तिकडे जावं लागतंय मला. विठ्ठल विठ्ठल पूर्व जर आपण इतिहास बघितला, सत्यलोक, त्रेतालोक, द्वापार आणि कली या प्रत्येक युगामध्ये नवरात्री उत्सव हा असाच साजरा होत होता. कारण जी शक्ती यामध्ये आहे ना, आदिशक्ती, ती माया आहे आणि ती या जगाची आई आहे, म्हणून जगदंबा म्हणतात तिला. पहा, सकल देवांची देखील ती जननी आहे, अशी असणारी जगदंबा माता. मग यामध्ये हे व्रत कोणी कोणी केलं? ब्रह्मदेवाने देखील हे व्रत केलं, भगवान शिवजींनी देखील व्रत केलंय, भगवान विष्णूंनी देखील हे व्रत केलेलं आहे. आणि अगदी त्रेतायुगामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांवरती संकट आलेलं होतं, तेव्हा जगाचा चालक मालक पण देह धारण केल्यामुळे सृष्टी चक्रानुसार देवालाही चालावं लागतं. जसं वाल्मिकजींनी लिहिलं होतं ना, त्याप्रमाणे देवाला अनुकरण करावं लागत होतं. आणि मग त्या कालखंडामध्ये सीता मातेला जेव्हा रावण घेऊन गेला, त्याही अगोदरचा जर आपण इतिहास बघितला ना, सीता मातेलाच का नेलं? तर पूर्वी ती मुनी कन्या होती, आणि तेव्हा तपश्चर्या करत असताना या रावणाने तिला बघितलं. बघितल्यानंतर विवाहासाठी मागणी केली, पण सीता मातेने त्या कालखंडामध्ये त्या मुनी कन्येने नकार दिला. आणि जेव्हा बळजबरीनं केसाला जडलं ओढायला लागला ना, तेव्हा त्या आई साहेबाने आपला देह टाकून दिला. आणि देह टाकत असताना म्हटली, एक वेळेस मी पुन्हा येणार आहे आणि तुझा नाश करणार आहे. पहा, म्हणून ती सीता माता, अशा प्रकारची ही सीता माता आहे. पहा, आणि जेव्हा रावणाने
सीतामाईला घेऊन गेले आणि गेल्यानंतर रामप्रभू लक्ष्मण दादा खूप मोठं संकट आहे, काय करायचं काय करायचं. तेव्हा आकाशवाणी झाली, त्या ठिकाणी नारदजी आले आणि मग नारदजींनी त्यांना सांगितलं, हे रामप्रभू, पूर्व कालखंडामध्ये तू ते व्रत केलेलं आहेस, जाणीव करून दिली की आता पुनश्च एकदा शारदीय नवरात्र आलेलं आहे आणि अगदी व्रतस्थ होऊन पुन्हा व्रत कर. आणि अष्टमी तिथीला बरोबर देवी आली आणि देवीनं सांगितलं, तुमची काय मनोकामना असेल ती सगळी पूर्ण होईल पहा. अशा प्रकारचं ही नवरात्री व्रत आहे. मग यामध्ये प्रामुख्याने व्रत कसं करायचं. सुरुवातीला पहिलं सांगितलं, काया ही शुद्ध झाली पाहिजे तर व्रत करता येतं. मग हे व्रत करत असताना काय करावं लागेल आम्हाला. मग तिथं सांगितलेलं होतं, तुम्हाला प्रतिपदेच्या दिवशी पहिल्या दिवशी गंगेचं स्नान करावं लागेल. व्रत कोणाचं होतं कोणाचं होत नाही, मी काय माझ्या पदरचं काही सांगणार नाही बुवा, ग्रंथातलं जे आहे ते तुमच्या समोर सांगतो. यामध्ये नदीचं स्नान ज्यांनी केलं, कोणी कोणी केलं, नदी पार दारात आली होती ना तुम्हाला आंघोळ घालायला. नदीचं स्नान ज्यांनी केलं त्यांना नवरात्री घडली. सुरुवातीला नदीचं स्नान. आता नदीचं नाही जमत नदीला जायचं तर नदाचं म्हणजे सरोवराचं, तलावाचं नाही जमत, विकल्प दिलेत बरं का. तलावाकडं जाणं होत नाही ना, तर मग ओढ्याचं करा म्हणून सांगितलं. ओढ्याचं नाही जमत ना, मग मोठ्या विहिरीचं स्नान करायचं सांगितलं, विहिरीतल्या ताज्या पाण्याचं. आणि मग ते जमत नसेल तर मग ताज्या पाण्याचं स्नान सांगितलं पहा. अशा प्रकारे देहाची शुद्धता. आता ज्या ठिकाणी आम्हाला घटस्थापना करायची आहे, भक्त बनायचंय ना तुम्हाला, ते भक्तीचे लक्षण आहे. ते सगळं भक्ती कशी करायची असते पहा. पहिली कायेची शुद्धता आहे पहा. मग यामध्ये घटस्थापना पूर्वीच्या कालखंडामध्ये छोटासा बाहेर असा मंडप दिला जात होता की ज्या ठिकाणी जी जागा पवित्र आहे, गावरान गाईच्या शेणाने सडा टाकलेला असायचा आणि मग त्या ठिकाणी भूमातेपासून 1.25 फूट उंचीवरती एक अधिष्ठान बनवलं जात होतं, जिच्या हातामध्ये 4 शस्त्र आहे, जी सिंहावरती आरूढ आहे. अशा मातेची प्रतिमा त्या ठिकाणी काय केली जात होती, स्थापित केली जात होती. मग केळीच्या पानाचे खुटं असतील, दिव्य परंपरेनुसार मग त्या ठिकाणी ती घटाची स्थापना केली जात होती. आता देवीचाही फोटो उपलब्ध नाहीये, तर तेव्हा त्या ठिकाणी देवीचं यंत्र आहे त्याची स्थापना केली जात होती. आणि मग ते करत असताना त्या ठिकाणी ह्या घाटाची योजना केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या आदिशक्ती आपल्या घरामध्ये आली का नाही हे पण बघण्यासाठी आहे. मग यामध्ये शास्त्राने सांगितलेलं आहे तुमची घटस्थापना कशी होते. प्रामुख्याने ती जागा जिथं घटाची स्थापना करायची आहे ती गावरान गाईच्या शेणानेच सारलेली असली पाहिजे. आता त्या ठिकाणी जी माती आणायची ना, त्या मातीची ही परवानगी घ्यावी लागते पहा. गेल्यानंतर उचलली आणली असं नाही. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हे धरती माता, मला पवित्र घटाची स्थापना करायची आहे, तुझी परवानगी हवी आहे, काही प्रमाणामध्ये माझ्यासोबत येती का, असं तुम्ही बोलले का. बोलले असाल तरच घटस्थापना, अन्यथा नाही. पहा, घेतली परवानगी, आणली तुम्ही. आणल्यानंतर त्या ठिकाणी आता देवीची स्थापना करायची म्हणजे देवी बाहेर नाही, देवी तुमच्यामध्येच आहे. जी देवी प्रगट झालेली होती का, ती कशी प्रगट झाली होती. सकल देवतांचं अंतरीचं जे चैतन्य होतं ना, तेच एका आकाराला आलं, त्यालाच देवी नाव आलंय. इथं देखील आम्हाला देवीच प्रगट करायची आहे, पण स्वतःच्या स्वशरीरामध्ये जी वास करते ना, कोणती बरं, कुंडलिनी शक्ती 3.5 वेटोळ्यामध्ये, तिलाच बाहेर काढायचं. तीच पूजा आपली चालू आहे, त्यालाच घटस्थापना म्हणतात. घट काय बाहेरचं नाही, विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. मग
त्या ठिकाणी त्या गाडग्याचीच काय योजना आहे? त्याचं कारण असं आहे, या शरीराला देखील छिद्र आहेत. किती छिद्र आहेत? अंगावरती जेवढे केस आहेत का तेवढे छिद्र आहेत. म्हणून त्या घटालाही छिद्र लागतात, म्हणून त्याची योजना आहे तिथं पहा. आणि त्याचंही परीक्षण अगोदर करायचं सांगितलंय तुम्हाला. योग्य प्रकारे त्यातून पाण्याचा विसर्ग बाहेर येतो की नाही हे अगोदर परीक्षण होतं त्याचं पहा. आणि आणल्यानंतर देखील लगेच स्थापित नाही करायचं आहे. त्यामध्ये असणारे दोष बाहेर काढण्यासाठी गोमातेच्या गोमूत्राचं सिंचन करायचं, तदनंतरच तो प्रविष्ट करायचा, अन्यथा करायचा नाही. मग आता या पूजनामध्ये बरेच बारकावे आहे. जर सगळे सांगितले तर तुम्ही म्हणताल महाराज आमची घटस्थापना झालीच नाही. विठ्ठल विठ्ठल पण आता सांगितल्यावर पुढच्या वर्षी बदल होईल ना, म्हणून सांगतोय पहा. याच्या फार अगोदर बदल झाला असता, पण तुम्ही या वर्षी बोलवलंय मला, म्हणून आता सांगतोय विठ्ठल विठ्ठल. घटस्थापना कशी करायची? मग त्या ठिकाणी माती आणलेली आहे, ती जननी आहे. मातीलाच का महत्व? कारण त्या मातीमधूनच या विश्वाची निर्मिती आहे. प्रत्येक जीव या मातीमधून जन्माला येतोय बा, म्हणून त्याचं विशेष महत्व आहे. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवासामध्ये असताना रोज त्या अयोध्याच्या मातीचं पूजन ते करायचे पहा. म्हणजे एवढी ताकद असते त्या मातीमध्ये, म्हणून तिची योजना आहे. त्यावरती घट आणलेला आहे. आणि मग त्यामध्ये तुमच्या ज्या माळी असतात ना वेगवेगळ्या प्रकारच्या, वास्तविक पाहता ते फुलं असतील, ते सर्व असेल, स्वतः आणलं पाहिजे त्यामध्ये पहा. ती शक्ती की वेगळी असते. इथं देखील घटमाळ अशी सांगितली, हे शरीर म्हणजे घट आहे. आता शास्त्रानुसार त्या घटावरती श्रीफळ हे येतच, कारण ते देवीचं मस्तक सांगितलेलं आहे पहा. काय ते देवीचं मस्तक आहे, म्हणून श्रीफळाची योजना आहे तिच्यावरती. 5 प्रकारचे त्या ठिकाणी पानं लागतात, एका प्रकारचे नाही, 5 वनस्पत्यांचे 5. मग ते पंचतत्वांचं प्रतीक आहे, म्हणून ते 5 प्रकारचे 5 तिथं स्थापन करावे लागत असतात. मग अशा प्रकारची ही घटस्थापना आता घरात करायची का बाहेर करायची, हा एक प्रश्न आहे आपल्या समोर. तिथं शास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही त्या वास्तूमध्ये प्रवेश केला, कलश पूजा करून जर प्रवेश केलेला असेल तर घटस्थापना करायला परवानगी नाही. तिथं ज्या घराची वास्तुशास्त्रानुसार पूजा केलेली आहे, तिच्या नावाचा कुंभ त्या घरामध्ये दिला होता आणि तिची आदिशक्ती बोलवली होती. गृहामध्ये प्रवेश करायचा म्हणजे एकट्याचा प्रवेश नसतो. कुलदेवता पहिली बोलवली जाती, कुलदेवी बोलवली जाती. ब्राह्मण देवाच्या साह्याने मंत्र घोषात जर कुलदेवी बोलवलेली असेल ना घरी, तरच घटस्थापना होईल, अन्यथा होणार. आपला आप पाहून घ्या भजन जास्त्याच. अशा प्रकारचं तिथं अधिष्ठान लागतं घरामध्ये. ठीक आहे, आमच्या घराची कलश पूजा झालेली आहे महाराज, आम्ही काय करायचं? मग त्या घरामध्ये कमीत कमी पंचकर्म रोज झाले पाहिजे. पहिलं कर्म, सूर्य उगवण्याच्या अगोदर उठलेली जननी, लक्ष्मीच्या सर्व बाजूने स्वच्छता करणारी माऊली, घरामध्ये स्वयंपाक बनवत असताना पहिला नैवेद्य हा अग्नीला अर्पण करणारी माऊली, रोज उंबऱ्याचं पूजन करणारी माऊली, रोज तुळशी मातेची सेवा करणारी माऊली, अतिथीचं पूजन करणारी माऊली, रोज देवाचं पूजन करणारी माऊली, अशी जर घरात असेल तर लक्ष्मी घरात येईल, अन्यथा येणार नाही. अशा प्रकारची ही घटस्थापना सांगितलेली आहेत. मग त्यामध्ये कोणत्या दिवशी कशाची माळ अर्पण करायची, साड्याचा काय उल्लेख कुठं बघितला नाही बुवा आम्ही पहा. ते वाचण्यातच नाही माझ्या. विठ्ठल विठ्ठल हे आहे वाचण्यामध्ये की जेव्हा भगवान शिवजीच्या आंतरिक शक्ती जेव्हा बाहेर आली ना, तर तिनं जे रूप धारण केलं होतं ते पिवळ्या कलरचं होतं. ते रूप त्याच्यामध्ये मिळत असताना यमांच्या शरीरामधून जी विद्या आली ना, तिचा रंग हा पांढऱ्या कलरचा होता.
ब्रह्मदेवाच्या शरीरामधला जो आला, प्रत्येकाचा कलर वेगवेगळा होता पहा, आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण झालेलं होतं. हे वाचण्यात आहे, पण साड्या अजिबात वाचण्यात नाही पहा. अशा प्रकारची ती घटस्थापना. मग त्यामध्ये पूजन करत असताना पाणी हे एक तत्व आहे, जलतत्व, ताजं पाणी त्यामध्ये अर्पण करायचं सांगितलंय. आणि मग ते अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी बसून संकल्प करायचा सांगितला होता. हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा. पण संकल्प करणारी पण अधिकारी लागते, ती पण भक्त लागते. ती कशी भक्त लागते सांगतो. पहिली गोष्ट, गंगेचं स्नान तिनं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गंगेची स्नान करून आली. आल्यानंतर पहा बर का, गंगेचं स्नान करून आलेली आहे, त्या ठिकाणी प्रविष्ट देखील झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रविष्ट झाल्यानंतर, स्नान करून आल्यानंतर घटस्थापना होईपर्यंत कोणाशी बोलायचं? केली का स्थापना मग तुम्ही घटाची? विठ्ठल 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 कोणाशी बोलायचं नाही. आता स्थापनेचा वेळ हा सकाळचाच, त्यामध्ये 10:30 पावणे 11च्या आतमध्येच ती स्थापना होती. अशा प्रकारे तुम्ही त्या घटाची स्थापना केली. आता हे व्रत कोणाला घडलं? आता उपवास हा 3 प्रकारचा सांगितला. त्यातला पहिला आहे 9 दिवस फक्त पाणी प्यायचं. काय करायचं? हे भेंडी डांगर चक्की एकाशातच लिहिलेलं नाही. शेपूची भाजी, जन्मेंजयानं जे सांगितलं का व्यासाने तेच सांगतोय बरं का. याचं लिखाण नाही कशामध्येच, कशाच मध्ये लिखाण नाही त्याचं. पहा, ही घासाची भाजी, मेथीची भाजी, हे काहीच नाही लिहिलेलं तिथं. पहा, डांगर चालेल, अजिबात नाही चालणार. पहा, जे लिखाण आहे ते तुम्हाला सांगतो. उपवासाचे 3 प्रकार. त्यामध्ये पहिला सांगितला पाण्यावरती. आपल्या देशाचे पंतप्रधान पाण्यावरती उपवास करतात बरं का. नरेंद्रभाई मोदी पहा, पाण्यावरती उपवास करतात. पहिलं सांगितलं पाण्यावरती उपवास करा. मग तो करत असताना त्या माऊलीनं पहिल्या दिवशी 2 वर्षाची कन्या तिचं पूजन करायचं. दुसऱ्या दिवशी 4 वर्षाची, तिसऱ्या दिवशी नाही, पहिल्या दिवशी 2 वर्षाची, दुसऱ्या दिवशी 3 वर्षाची, तिसऱ्या दिवशी बोला ना तुम्ही आता, चौथ्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी, 9व्या दिवशी, 10व्या दिवशी. 10व्या दिवसाची कशी होईल? 9व्या दिवसापर्यंतच पहा. मग त्या वर्षाची जर कन्येचं पूजन केलं असेल त्यांनाच नवरात्री घडली, बाकीच्याला नाही. केलं का पूजन? केलं का? काय केलं तुम्ही? विठ्ठल विठ्ठल एकाही कीर्तनकारांनी सांगितलं नाही तुम्हाला. अशा प्रकारची ही पूजा सांगितली. किती दिवसाची? उपवास केलं तर होईल, अन्यथा नाही होणार. अगदी. आणखी एक हे झालं. यामध्ये शास्त्र सांगतं या कन्यांचंही आम्ही पूजन केलं. मग हे करत असताना शास्त्राचं गणित असं आहे, त्यामध्ये जर वर्ण संकराची कन्या असेल तरी चालणार नाही. तुम्ही समजून घ्या मला. पहा, जिथं वर्ण संकर असेल तिथं पूजा ही चालत नाही. अशा प्रकारची ही नवरात्री आपल्याला साजरी करायची सांगितली. आता दुसरा उपवास, ज्याला जमत नाही उपवास करायला, त्याच्यासाठी व्यवस्था केली. काय व्यवस्था केली त्यांनी? त्याला म्हणतात नक्त भोजन. संध्याकाळच्या टायमाला जेवण करायचं आणि सकाळी उपवास करायचा. काय करायचं? संध्याकाळी जेवण करायचं, सकाळी. आणि यात काही म्हणत असतील महाराज असं पण जमत नाही, कसं नसं होतं. त्यांच्यासाठी पण व्यवस्था आहे. दिवा भोजन. दिवा भोजन म्हणजे कधी जेवायचं? सकाळी जेवायचं आणि संध्याकाळी काही खायचं. एखादं फळ खाल्लं तर हरकत नाही,
पण काय करायचं आता, तुम्ही कोणत्या याच्यात बसता तुम्ही तुमचं पहा. विठ्ठल विठ्ठल. ही जी भेंडी म्हणता का, भेंडी, चक्की, डांगर, याचा मात्र उल्लेख नाही इथं पहा. आणखी शास्त्राने सांगितलं, उपवास करत असताना वृद्ध मंडळी आहेत, त्यांनी कसा उपवास करायचा, त्यांच्यासाठी 3 दिवसाचा सांगितला. मग त्यामध्ये सप्तमी, अष्टमी आणि नवमी अशा प्रकारचा 3 दिवसाचा त्यांना सांगितला. मी भक्तच सांगतोय तुम्हाला, तुम्हाला भक्त बनवतोय मी आता. नवरात्रीचे उपासक 3 दिवसाचा हा उपवास. आता काही मंडळी कोणताच पकडत नाही, कमीत कमी अष्टमीचा करायचा सांगितला. कोणता करायचा सांगितला, बाकी करू नका पण अष्टमीचा उपवास करा. अशा प्रकारची ही नवरात्री साजरी करायची. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मी तुम्हाला उपासना कशी करायची सांगितली. पहिली पूजा सांगितली, नंतर उपवास सांगितला. आता नवरात्रीचं एक अंग सांगायचं राहिलं, त्याचं चिंतन आहे जागर. आता नवरात्री साजरं करत असताना तिथं काय करायचं सांगितलं, डीजे नाही, सात्विक वाद्याचं वाजन झालं पाहिजे. आणि मग त्या स्थळावरती कोणते गाणं, डोंगराची हवा, असं काही नाही. तिथं रामकृष्ण गीती गात आणि टाळ चिपळ्या. अगदी प्रेमाने तेच भजन करायचं सांगितलं जे देवीला आवडतं. अशा प्रकारची नवरात्री शास्त्रात आलेली आहे आणि ती आपल्या पण घरामध्ये झाली पाहिजे तरच उपासना योग्य. नाही तर केलेलं सगळं गंगेला जाऊन मिळेल पहा, त्याचा उपयोग होणार. अशा प्रकारची नवरात्री पहिली सांगितली. आता ही नवरात्री करत असताना सर्वप्रथम या नवरात्रीची का गरज पडली, जेव्हा देवांवरती संकट आलं आणि एवढं मोठं संकट आलं. संकट कोणामुळे आलं बरं, एका भक्तामुळेच आलं, जो की पहिला भक्त होता. पण कोणता भक्त होता, दैत्यातला. कोण, मोहमहिषासुर मर्दना लागुनी. आता हा महिषासुराचा इतिहास देखील अतिशय प्रबल शास्त्रात आलेला आहे. मी थोडक्यात सांगणार आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. दनू नावाचा एक दैत्य होता, त्याला 2 मुलं होते. एकाचं नाव होतं रंभ आणि एकाचं नाव होतं करंभ. रंभ आणि करंभ यांना मुलबाळ नव्हतं आणि पुढं आता वंशवृद्धीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना वंश वाढू शकले नाही. मग तेव्हा त्यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं, बाबा तुम्ही आता काय करा, तुम्ही साधना करा, त्या योगाने दिव्य पुत्र तुम्हाला प्राप्त होईल. मग त्यासाठी रंभ आणि करंभ दोघं निघालेत. 5 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होता अशा ठिकाणी ते आले. आता करंबाने पाण्यामध्ये प्रवेश केला, छाती एवढल्या पाण्यात गेला आणि तिथं गेल्यानंतर उभं राहून हजारो वर्ष तपश्चर्या सुरू केली त्याने. 1 आणि 2 दिवसाचं नाही सांगत आम्ही, उभं राहून तपश्चर्या. दुसरा कोण होता, रंभ. त्याच नदीच्या तीरावरती मोठं वडाचं झाड होतं आणि त्याच्या बुंद्याला खाली रंभ बसला. त्यांनी अग्नी प्रदीप्त केला आणि तो अग्नीची सेवा करत करत मंत्रघोष करू लागला. पण काय झालं, जसं जसं या तपाची शक्ती वाढू लागली ना, तर इंद्राच्या लक्षात आलं आपल्या गादीला धोका आहे. कोणाच्या लक्षात आलं, इंद्राच्या. मग त्या इंद्राने काय केलं, मगरीचं रूप धारण केलं आणि करंभाला ठार केलं. कोणाला मारलं, करंभाला मारून टाकलं. आपला सक्का भाऊ स्वतःच्या डोळ्यासमोर मरतोय पण उठता येत नाहीये. प्रचंड राग आला रंभाला. त्याने आपले केस पकडले, एका हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शस्त्र आपल्या मानेवरती मारणार. तोच मूर्खा, समजत नाही का तुला, आत्मघात करणं सगळ्यात मोठं पाप आहे म्हणे. कधीच स्वतःला मारायचं नाही. 10,000 वर्ष देह भेटणार नाही परत. हा त्याची कान उघडणी करण्यासाठी अग्निदेवता तिथं आली आणि मग अग्निदेवता बोलू लागली, त्याला महत्व सांगू लागली या देहाचं. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः
बंधुरात्मात मनस्तस्य येनात मैवात मना जितः अनात मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. कशाला स्वतःचा शत्रू बनतोस तू? म्हणून कधीच आत्महत्या करू नाही, कधीच करायची नाही. पहा, एवढ्या वर्षाची तपश्चर्या केली. अरे तुला हवं ते देतोय मी, मागून घे, पण स्वतःला मारू नकोस. तेव्हा तो रंभ बोलू लागला, देवा तुम्ही जर मला देणार असाल तर मला अमर बनवा. काय बनवा? काय मागावं हे पण समजलं पाहिजे. हे पण समजत नाही काहींना. मला अमर बनवा म्हणे. ब्रह्मदेव म्हटले, हे पद तर माझ्याकडे पण नाही, तुला कसं देऊ? एक देऊ शकतो म्हणे मी तुला मानवाकडून मरण नाही, दानवाकडून मरण नाही, तुला पशुकडून मरण नाही, असं काहीतरी देऊ शकतो मी तुला. मला नको म्हणे, आमचा वंश थांबलेला आहे. माझ्या पोटी अशी संतती यावी तिला कोणीच मारू शकलं नाही पाहिजे. मला नका देऊ म्हणे. आणि मग त्या क्षणी ब्रह्मदेवाने सांगितलं, तुला ज्या स्त्री सोबत तुला संबंध करायचा असेल तिच्या पोटी येणारा गर्भ जो राहील ना, तो या जगावरती, या लोकांवरती राज्य करील. त्याला फक्त स्त्रीचं भय राहील. कोणाचं भय राहील? फक्त स्त्रीचं. तो स्पष्ट म्हणला, आम्ही स्त्रियांना नाही घाबरत म्हणे, स्त्रियांना घाबरतच नाही म्हणे आम्ही. तिथं गुंतला मग तो. पहा, आणि मग तेव्हा त्या ठिकाणचं ते वातावरण आहे. देवाने त्याला वर देऊन टाकले. तदनंतर आपल्या लोकामध्ये गेल्यानंतर हा यक्ष त्याचा मित्र होता, यक्षकडे आला. कोण? बुढी ह्या पुराण ऐकत नाही तुम्ही? रंभ तिथं गेला. आणि मग तिथं गेल्यानंतर आता प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असतं तसं होत असतं. पहा, प्रारब्ध हे चुकत नाही. समोर एक अगदी मदमुक्त झालेली म्हैस समोर दिसली आणि हा दानव दैत्य असल्यामुळे तो तिथं मोहित झाला आणि परिणामी त्यांचा संबंध झाला. आणि मग तिच्या उदरामध्ये आता कोण आहे? तो बालक आहे. पहा, आणि तदनंतर एक मोठा रेडा आला. त्या रेड्याने काय केलं? त्या म्हशीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि याने वाचवण्यासाठी मध्ये गेला तर याच्या छातीमध्ये शिंग घुसला आणि तो खाली पडला. असाच पडला, खाली पडला. आणि मग खाली पडल्यानंतर आता ती म्हैस पुन्हा यक्षाच्या आश्रयाला गेली. मग यक्ष त्या ठिकाणी आलेला आहे, लक्ष द्या इकडं. आणि यक्ष आल्यानंतर पूर्वीची पद्धती होती सती जाण्याची, म्हशीला पण समजत होत. विठ्ठल 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 असं पेपर फोडू नका ना. शिक्षक लोक आहेत ज्यांच्याकडे आम्ही शिकलो, सर आहेत, मॅडम आहेत समोर. पहा, अगदी मग त्या ठिकाणी ती म्हैस त्या ठिकाणी त्या सरणामध्ये उडी मारणार आहे. कारण तिनं इतकं तत्वज्ञान सांगितलं तिथं यक्षाला. यक्ष म्हणत होता उडी मारायची नाही, आणि तिनं सांगितलं का मारावी लागेल मला उडी. तो संवाद नाही सांगणार आता मी. आणि मग त्या ठिकाणी तयार झाली, पेटवलेला आहे. आणि तिनं धाड दिशी त्या सरणात उडी टाकली. आणि मग जेव्हा ती पेटली ना, तर तिच्या उदरातून ज्वलंत ज्वालारस असा बाहेर आला. एक उग्र स्वरूपाचं रूप त्याने धारण केलं. तो आहे महिषासुर. पहा, बाहेर आला. अतिशय तेजस्वी होता तो. एवढा तेजस्वी होता ना, त्याच्यासमोर कोणीच उभं राहू शकत नव्हतं. अनेक प्रकारचे रूप तो धारण करायचा, असा असणारा. मग त्या कालखंडामध्ये त्याने तांडव मांडलं, तिथं प्रत्येकाला हरवलं. शेवटी देवलोक राहिला होता. आणि त्याच्या मनामध्ये राग इंद्राविषयी का होता माहिती? त्याच्या चुलत्याला मारलं होतं ना त्याने, म्हणून त्या ठिकाणी गेला. आता त्या सरणामध्ये जो रंभ पडलेला होता का, त्यानेही रक्तबीज नावाचं रूप घेऊन तो पुन्हा त्याच्या मुलासाठी आला. पहा, त्याला देखील वरदान होतं. मग अशा प्रकारे त्या कालखंडामध्ये सर्वत्र त्यांनी तांडव माजवलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये इंद्र असेल, भगवान विष्णू असेल, शंकरजी असतील, सर्वांना त्या ठिकाणी त्रास देण्यास त्याने सुरुवात केली. वर प्राप्त होता त्याला. आणि आशाला मारण्यासाठी सकल देव एकत्र आले. आणि मग एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी सुचवलं. काय सुचवलं? प्रत्येकाने आपल्या अंतस्थ असणारं जे तेज आहे ना,
ते तेज बाहेर प्रवाहित करा. आणि मग ते सकल तेज बाहेर आलं आणि त्या तेजाचंच रूप म्हणजे कोण आहे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. पहा, ती असणारी ही भवानी माता तेव्हा प्रगट झाली आणि मग तिचा हा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिचं असं लखलखीत तेज होतं महाराज. प्रत्येक देवाने एक एक तिला अवयव दिलेला होता. मग त्याच्यामध्ये विशेष शक्ती होती. यमाने यमदंड तिच्या हातामध्ये दिला होता. यमाच्या हातामध्ये किती शस्त्र असतात माहिती आहे का तुम्हाला? 32. कोणाच्या हातामध्ये? यमाच्या हातामध्ये. आता आपल्याकडं पण काहींकडे 32 असतातच ना. खाऊ नये ते खाणारे किती दात आहे आपल्याला. 32 शस्त्राचा तो यमराज, त्याने आपल्यातला एक ताकद दिलेली आहे. प्रत्येक अवयव त्या देवीचा बनवलेला आहे. आणि मग ती देवी प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर त्या देवीचं आणि या महिषासुराचं युद्ध झालं. ते पण सहजासहजी नाही झालं. त्यामध्ये त्याने देखील अनेक मोह दाखवले देवीला. पण देवीनं स्पष्ट सांगितलं, मी तुला मारण्यासाठीच आलेले आहे. माझं मुख्य प्रयोजन तेच आहे. अशा प्रकारचं हे युद्ध त्या ठिकाणी चाललं. आणि तदनंतर महिषासूर मारला गेला आणि तो उत्सव साजरा सुरू झाला. त्यालाच नवरात्री उत्सव म्हणतात विठ्ठल. म्हणून या कालखंडामध्ये आपणही त्या देवीची आराधना करावी. पण ती कशी करावी? 2 टोपले खिचडी खाऊन? तशी नाही सांगितली. मग ती करत असताना कशी करायची? मग त्यासाठीच भक्त बनावं लागेल. आणि तो भक्त कसा असला पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. भक्त बनायचंय ना तुम्हाला? मी सांगितलं असं नवरात्र करा. म्हणजे काय बनाल तुम्ही? भक्त बनाल. तुम्ही म्हणाल 10 दिवस जर पाण्यावरती राहिलं तर 11व्या दिवशी दवाखाना गाठावं लागेल. एक टाइम जेवण सोमवार कसा पकडतो आपण? तिकडं जर नाशिककडे गेलात ना, तिकडं साबुदाणा बनवत असताना त्याला देखील फोडणी देतात जिरेची, कोथिंबिरीची. ती एकादशीच होत नाही. पहा, शास्त्राने जशी सांगितली तशी आपण धरावी. अशा प्रकारे भक्त ऐसे जाना जो देही उदास. देहावरती जो उदास झाला तो भक्त होत असतो. पहा, आता इथं आवडत्या गोष्टीवरती आपण फार प्रेम करतो. तुम्ही सगळ्यात जास्त उदास कशावरती माहिती का?
सगळ्यात जास्त प्रेम कशावरती करता तुम्ही? धनावरती. कशावरती? धनावरती. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो आणि थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. छोटाले पोरं बसलेले आहेत नाही तर अगदी मुलांना लक्ष द्या. इकडं इथून पलीकडे एक डोंगर होता. डोंगराच्या पलीकडे एक नदी होती. पलीकडे काय होतं? डोंगर. डोंगराच्या पलीकडं नदी. नदीच्या पलीकडं मोठं पिंपळाचं झाड होतं. पिंपळाच्या झाडाच्या अलीकडं काय होतं? नदीच्या अलीकडं. डोंगराच्या पलीकडं नदीच्या पलीकडं पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाच्या पुढं गणपती बाप्पाचं मंदिर होतं. काय होतं? गणपती बाप्पाच्या मंदिराच्या अलीकडं, पिंपळाच्या झाडाच्या अलीकडं, नदीच्या अलीकडं आणि डोंगराच्या पलीकडं. हुशार आहे बरं का पोरं आपल्या गावातली. आणि अगदी त्या गणपती बाप्पाच्या पलीकडे एक गाव होतं आणि त्या गावचा पाटील फार हुशार होता. अति हुशार होता पाटील महाराज. 72 वर्षाचं वय झालं पण कधी कोणाला रुपये दिला अजिबात नाही. त्याचे मित्र वारकरी होते. पहा बरं का, धनामध्ये किती जीव असतो. तेवढं प्रेम जर भक्त बनून देवावरती केलं ना, सगळं काही प्राप्त होईल तुम्हाला. अगदी हे रोज त्याच्याकडे जायचे. पाटील साहेब 72 वर्षाचं वय झालं. कोरोनाच्या काळामध्ये ॲम्ब्युलन्स मधून 3दा खाली उतरिलंय तुम्हाला. वारीला चला. हा, आपलं काम आहे का म्हणे ते? आपलं काम नाही म्हणे ते. वारीला चला. हा, आपलं काम आहे का ते? तदनंतर यांनी काय करावं? पाटील एवढा उदार होता महाराज. चहात जर माशी पडली ना तेव्हाच बाजूला. एवढा उदार होता पहा. इतका उदार होता. हे रोज यायचे आणि म्हणायचे चला वारीला, पंढरपूरला चला. ते कंटाळा. रोजच्या कोण करील? सगळं चाललंय ना. उष्ट्या हाताने कावळा मारत नव्हता. हातात चिटकलेलं गेलं म्हणजे दान होईल ना. एवढा उदार होता. झाला तयार. येतो म्हणे वारीला. आता काय घरी येऊ नका म्हणे तुम्ही परत. काय काय लागत सांगा. सगळं तयारी झाली. वारीला निघाला. आता वारी सोपी का? वारी करणाऱ्यालाच विचारा वारी कशी असते पहा. निघाला वारीला. ज्ञानोबा तुकाराम करीत 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 गेला पंढरपूरमध्ये. अतिशय हुशार होता बरं का तो. गेल्यानंतर खूप गर्दी होती. बाकीच्यांना म्हणा नाही आता बारीला लागूनच दर्शन घ्यायचं म्हणे. तो पण अनुभव घ्यावा लागेल ना. बारीला लागला. समोर त्याने पाहिलं मोहराचा पिसारा लावलेला आहे. सर्वत्र सजलेला आहे. मुलाखत घ्यावीच लागेल म्हणे याची. कोणी बघावं लागेल ना. चौकशी करायची सवय होती. जोडीदारांना इथं नंबरला थांब म्हणे. आलोच. गेला. आता समोर कोण होतं? वासुदेव आला आता वासुदेव आला. वासुदेव आला आता वासुदेव आला. वासुदेव आला आता वासुदेव आला. पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडेरायाला एक पैसा द्या हो. एक पैसा द्या हो. कोणी एक पैसा द्या हो. कोण होतं तिथं? वासुदेव. राम राम. कोण आहात तुम्ही? मालक, मी वासुदेव आहे. कुठून आलात? मला काय करायचं तुम्हाला? पैसा द्या. पाटलाने असं तळपायापासून तर थेट वरच्या मोरपिसाऱ्यापर्यंत पाहिलं. म्हणजे 72 वर्षात कधी बायकोच्या हातात रुपया दिला नाही. नातवाला कधी कवडी दिली आणि तुला देत असतो होय. मालक पैसा द्या, कल्याण होईल तुमचं. पाटील मनातल्या मनात म्हटलं माझं फार कल्याण आहे. वासुदेवा बोला मालक. पैसा दिला असता. मग पहिल्यांदा वारीला आलो. मित्रमंडळ म्हटलं पाटील साहेब इथं खिशे कापतात, सोबत काही आणू नका. सर्व काही खोलीवरती ठेवलेलं आहे. पैसा हवा असेल तर कुठं या? खोलीवरती या. खोलीवरती येऊ का? हा खोलीवरती या. ठीक आहे म्हणे. जे पद काढलं ना पाटलाने, राहिला उभा. दर्शन झालं. सुंदर प्रकारचं दर्शन झालं. ऐकता नाही तुम्ही? ऐका.
दर्शन झालं, खोलीवरती आला. 2 मित्र झोपलेले होते, त्यांना उठवलं. पैसा वाचला ना. पाटील साहेब फार आनंदी दिसता. मग काय झालं, काही नवं जुनं? म्हणे आहे ना. वासुदेव भेटला होता. मग पैसा मागत होता, दिला का? हा, मी देत असतो का म्हणे. मी 8 दिवसात समजलं नाही का मी कसा होतो. चर्चा चालली महाराज. हा विश्वाचा जनिताच वासुदेव झालेला होता तिथं. पहा, तेवढ्यात यांची चर्चा चालली. बाहेरून खटखट दरवाजा वाजला. पाटील साहेब उभेचा आत ना, दरवाजा उघडा. घाई घाई गेला. जसा दरवाजा उघडला महाराज, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला. वासुदेवा इथं आला का? खोली कुणी सांगितली तुला? देव मनातल्या मनात म्हटला, रे बाबा सगळ्याच्या खोल्या मला माहिती आहे, मला खोली विचारतो का? मालक बाकीच्या पंचिती करू नका, पैसा आणा. पाटील म्हटला, शेराला 1.25 शेर भेटलाय आता. वासुदेवा थांब. आतमध्ये आला. पाकिटातले पैसे मोजले महाराज. 450 रुपये होते. पुन्हा आला. वासुदेवा बोला मालक. पैसा दिला असता. मग पाकिटामध्ये 450 रुपये आहेत आणि माझ्या गावाचं तिकीट 450 आहे. तुम्हाला जर पैसे दिले तर गावाकडे जाणं होणार नाही. मग काय करायचं? एक काम करा म्हणे. काय करायचं? गावाकडे ये, मग पैसा देतो म्हणे तुला. कुठे ये? गावाकडे ये म्हणे. देताना? हो हो, तिथं फार आहे आमचं. काय ऐकता तुम्ही? वासुदेव तसाच गेला. याने दरवाजा लावला, उड्याच मारू लागला. पैसा वाचला. पहिलीच गाडी पकडून गावाकडे आला. तर 72 वर्षात पहिल्यांदी वारी केलेली होती महाराज. किती आनंद असेल. सर्वत्र अशा लाईट मध्ये कशा लावल्या, सर्वत्र सजवलेलं होतं गाव. मिरवणूक काढली. पाटलीनबाई वाड्यावरती होत्या. पंचारती ओवाळी. आतमध्ये जातो न जातो मध्ये बसले. पाटलीनबाईने विचारलं, मालक काहीच नवं जुनं आहे ना म्हणे? फार मोठे सविस्तर सांगतो. दोघांची चर्चा सुरू झाली. बाहेर आजीबाई बसलेल्या होत्या. तेवढ्यात दोघांची चर्चा चालू होती वासुदेवाची. तेवढ्यात आजीबाईने आवाज, अरे घरात कोणी आहे का? दारात कोण आलं पहा. अंगणात आलेला आहे कोणतरी, दरवाजा उघडा. थंडीचे दिवस होते, पण दरदरून घाम आला. कोणाला? पाटलाला आला. 2दा दरवाजाचं दर्शन घेतलं. जेव्हा दरवाजा उघडला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला. पंढरीच्या पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडेरायाला 1 पैसा द्या हो, 1 पैसा द्या हो, कोणी 1 पैसा द्या हो. कोण आलं होतं? वासुदेवा इथं आला का? कोणत्या गाडीनं आला? झेलमने आलो. काय करायचं तुम्हाला? पैसा आणा. वासुदेव पुन्हा घरात आला. तो पाटील पुन्हा घरात गेले. महाराज पत्नीला म्हटला, शेराला 1.25 शेर भेटलाय आज. आतमध्ये आला. म्हणे आता पैसा जातोच म्हणे, आता पैसा वाचणार म्हणे. मधला मार्ग काढून पाहू म्हणे. काही मधले मार्ग काढण्यात PhD असतात, कधी कधी हुकतात पण बरं का. अगदी म्हणे मी मरायचं नाटक करतो म्हणे, तू रडायचं नाटक कर, कसा जात नाही पाहू म्हणे. आता धाड दिशी खाली शरीर टाकून दिलं. पडला खाली. श्वास घेत नाहीये. सगळं लक्ष बाहेर आहे. आता ती पण पाटलीनबाई होती महाराज. तिनं देखील मुळा प्रवाराच्या पलीकडचं पाणी पिलेली होती. तिनं जे स्वर लावला, कधी पंढरीला नाही गेले, पहिल्यांदी गेले, धनी मेले. 5 मिनिटात गाव गोळा झालं सगळं. कारण आपलं लक्ष शेजारच्या घरावर जास्त असतं. अरे गाव गोळा झालं तिथं. हा बिचारा बसला होता थोडा अंधारामध्ये.
त्यातलं एक असंच उठून आला, कोण आहे बघावं तरी कोपऱ्यामध्ये. पाहुणे कोण आहात तुम्ही, कधी बघितले नाही यांच्या दारात. मी पंढरीचा पाहुणा आहे म्हणे. इथं काय करता. मी वासुदेव आहे. मग इथं काय करता. मालक पैसा आणायला गेला. पैसा आणायला मेला तो. आत्ता चांगला होता ना म्हणे. अटॅक आला म्हणे त्याला, गेला. वासुदेवाचं बोलणं चालू होतं. पाटील पडलेले होते, पण कान कुठं होते. अंगणात. कोणाकडं. वासुदेवाकडं. कधी जातो कधी जातो. हात जोडले वासुदेवाने. दया आली त्याला. म्हणे जाऊ द्या, मालक खूप चांगला होता, पैशाला कधीच नाही म्हणला आणि दिला. काला झाला तरी दिला, हा नाही म्हणला. लई चांगला होता म्हणे. असं कसं जाऊ म्हणे, आता अंतविधीच करून जातो ना, लांबून आलोय म्हणे. अहो काय ऐकता. 3 दगड, पातीलं पाणी उकळलंय, आंघोळ घातली तरी हो नाही चू नाही, पैसा जाईल. आवाज सुद्धा नाही केला महाराज. राम नाम सत्य निघाले घेऊन. नदीच्या काठाला नेलंय तरी हो नाही चू नाही. सरणावरती टाकलं, टियांबा पेटला. हो नाही चू नाही. कोणाचा जीव असो की नसू, पण असं म्हणतात बरं का संदीप महाराज. असं म्हणतात, इकडचा इकडं जीव असतो असं म्हणतात. आता आम्ही म्हणजे 12 पिपळा खालचा मुंज्या. तर महाराजांना अनुभव आला असेल आता. असं म्हणतात बो. ती पाटलीनबाई उठली महाराज, जवळ गेली, कानाजवळ. अरे पैशासाठी मरतो का. टिया बाप पेटलाय. हो नाही सो नाही. तेवढ्यात वासुदेवाला दया आली महाराज. वासुदेव आला. अरे पैशासाठी मरतो का. पैसा फिटला. वासुदेव म्हणतो पैसा फिटला. पैसा फिटला तर हा पाठ्या उठला. विठ्ठल विठ्ठल. पैशामध्ये एवढा जीव तो कामाचा नाही. एवढं प्रेम जो करतो त्याला म्हणतात. आणि हे पण ग्रंथातलं जे बरं का, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आणि आम्हा नारायण तैशापरी पहा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पाटलाचं जेवढं धनावरती प्रेम होतं ना, तेवढं माझं माझ्या नारायणावरती प्रेम आहे. आणि अगदी भक्त ऐसे जाना जो देही उदास. देहावरती जो उदास असतो ना, तो भक्त असतो. गेले आशा पाश, कशाच मध्ये तो गुंतत नाही. आपणही हे व्रत करत असताना संसाराला संसाराच्या ठिकाणी ठेवायचं आणि काया वाचा मन एकविध करून हे व्रत करायचं. मग व्रत करत असताना देवीची उपासना करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. आणि हे करत असताना मी केलं हे कोणाला सांगत बसू. मौनम सर्वार्थ साधनम. मौनी वृत्तीने हे करा. आणि मग हे केल्यानंतर एक दिवस भगवंताची कृपा तुमच्यावरती होईल. गेले आशा पाश निवारुनी. करत असताना कसलीच आशा करू नका. भक्ताने देहालाच टाकून दिलेला असतो, तो कशामध्ये गुंतत नाही. आणि त्याचा विषय काय झालेला असतो पहा. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. अनावरे जनधन माता पिता
विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. जीवनामध्ये रडायला लागला, तुम्हाला त्या गोकुळामध्ये जाऊन त्या राधिकेला विचारा, तिचं प्रेम सर्व देवावरती होतं. पहा, आमच्या कुर्मदासांना विचारा, कुर्मदासाचं सर्व प्रेम देवावरती होतं. सकल संतांना विचारा, त्यांना देव आवडत होता, त्यांचा आवडता देव. पहा, देवावरती निष्णात स्वरूपाचं त्यांनी प्रेम केलं. मग न आवडे जन. आता जन का आवडत नाही मी हे सांगत बसणार नाही, तुम्ही सगळं पाहताच विश्व, ते काय सांगायची गरज आहे. पहा, देवाला सोडलं नाही, संतांना सोडलं नाही, तू आम्हाला काय करतील, लोणचाप्रमाणे खातील महाराज. म्हणून तिकडं डोकं लावायचं. न आवडे जन, न आवडे धन. धनाच्या ठिकाणी अनर्थ असतात. पहा, फार जास्त जर झालं तर मग अगदी अवदासा घरात घुसत असती, आणि अवदासा एका पिढीला बरबाद नाही करीत, ती 7 पिढ्या झोपवती. म्हणून धन ही जास्त देवाकडं, धन मागायचंच नाही देवाला. देवाला एकच मागायचं. कुंती मातेने काय मागितलं? दुःख. आणि दुःख आल्यानंतरच त्याचं नाव घेता आलं, अन्यथा घेणार नाही. देवाशी संलग्न राहायचं, नेहमी देवाशी संलग्न राहायचं. आपुला तो एक, जो देवाशी संलग्न राहील तो चितून वाचणार आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन, न आवडे धन, आणि न आवडे माता पिता. माता का आवडत नाही? त्याच मातेने पोटामध्ये स्त्रीचा गर्भ होता म्हणून तर गेली होती ना घेऊन, अशी माता आवडत. आणि तोच पिता होता गाडी चालवायला, असा पिता आवडत. आणि हे ज्यांनी केलं होतं धनासाठीच केलं होतं ना, म्हणून असं धन हे आवडत नाही. आता निर्वाण प्रसंग आल्यावरती निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. संकट आल्यानंतर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अगदी स्पष्ट, भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी काहीही करायला तयार आहे. द्रौपदीसाठी तो काय झाला? अंबर वस्त्र झाला. अर्जुनासाठी पत्नी झाला. चोखोबारायांसाठी भजन करत करत पंढरपूरकडे निघाले, लक्षातच नाही मोठ्या बहिणीला आणायला चालले होते. पहा, पत्नीचं बाळंतपण जवळ आलेलं होतं. अगदी क्षणामध्ये चोखोबाची बहीण झाला शारंधर आणि वहिनी उघडादार. आता हा असा हा विश्वाचा जनित आहे. तो काहीही बनतो देव. कोणासाठी पण? भक्तासाठी. म्हणून त्याचे भक्त बना. आणि मग त्याचे भक्त बनत असताना चित्तामध्ये एकालाच ठेवा. महादेवाच्या मंदिरामध्ये तोच दिसला पाहिजे, म्हसोबा समोर तोच दिसला पाहिजे. ज्याला सगळ्यामध्ये एक दिसतो आणि एकामध्ये सगळे दिसतात, तोच भक्त आहे. बाकीचे भक्त नाही महाराज. असे भक्त बना. मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. आणि या जगतामध्ये राहत असताना अशा भक्ताला संकट येणारच. काय येणार आहे? आणि त्याच्यावरती जे संकट आणतात ते भडवे नरकात जातील. कुठं जातील? ते नरकाकडे जातील महाराज. त्यांना कोणीही सोडवणार नाही. आणि भक्त सत्य कर्म करत असताना एकनिष्ठ राहत असतो आणि मोठ्या प्रेमाने भजन करत राहतो. हातवरती करा सगळ्यांनी. पहा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोवर्धन हरी विठ्ठल रखुमाई, अशा प्रकारे निर्वाण प्रसंग आल्यानंतर विश्वाचा जनिता आपल्या पाठीमागं आणि पुढं उभा राहणारच आहे. आपल्याही जीवनामध्ये अशाच प्रकारची सेवा घडू. आणि अगदी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नरकात जाण्याची भीती जरी दाखवली तरी सत्य कर्म तो टाकत नाही. आणि तो सत्य कर्म करत असताना जो आडवतो का तो नरकात जातो. हे शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, तुका
पुढचे दिवस माफ करा, टायमाच्या पुढे नाही यायचं ना. पहा, अशा प्रकारे भक्त ऐसे जाना जो देही उदास, केले आशापाश निवारोनी. मी तुम्हाला आज कीर्तनची सेवा केली, फक्त नवरात्रीवरती सांगितलं पहा, आणि एवढ्या कमी वेळेमध्ये पूर्ण सांगायला वेळ पुरत नाही. झालेली सेवा पुनश्च एकदा अगदी भगवंताच्या चरणारविंदे अर्पण करतो. त्याचप्रमाणे आमचे श्री गुरु त्यांच्याही चरणारविंदे ही सेवा अर्पण करतो. आणि या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे प्रथम धन्यवाद व्यक्त करतो. पहा, अगदी आम्ही नेहमी तुमच्या हाकेला हजर असतो. पहा, आज अगदी मोठा आनंद वाटला की आवर्जून तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं. पहा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.